हाय गाइस, माझं नाव अक्षय. वेलकम बॅक टू व्हॉट्स माय रिव्ह्यू. सो आजच्या व्हिडिओमध्ये तुला पाहता नावाची मराठी फिल्मचा रिव्ह्यू करणार आहे. हा सिनेमा रिसेंटली थिएटर्समध्ये रिलीज झाला आहे. आता खरंच हा सिनेमा वर्थ वॉचिंग आहे की नाही तर जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. सो बेसिकली हा चित्रपट अराउंड 2 तास 30 मिनिटाचा असेल आणि या फिल्ममध्ये तुम्हाला हरी आणि आरुआजी नावाचे दोन कॅरेक्टर पाहायला मिळतील. आणि हा चित्रपट त्यांच्या ओल्ड एज लव्ह स्टोरीबद्दल आहे. असं ते दोघं आधी डेट करत असतात, पण काही कारणांमुळे यांचं ब्रेकअप होतं किंवा त्यांचं लग्न नाही होत आणि बऱ्याच वर्षानंतर म्हणजे ऑलमोस्ट 30 ते 40 वर्षानंतर त्यांची पुन्हा एकदा भेट होते. आणि आता म्हातारपणात त्यांची लव्ह स्टोरी पुन्हा एकदा सुरू होते, ज्यामुळे त्या फॅमिलीला अनेक प्रॉब्लेम फेस करावे लागतात, जे तुम्हाला सेकंड हाफमध्ये पाहायला मिळेल. कारण 2 तास 30 मिनिटाचा मराठी चित्रपट ऑनेस्टली सांगू तर फक्त सिनियर सिटीजन ऑडियन्सला आवडणार आहे. बाकी सेक्शन ऑफ द ऑडियन्सला हा सिनेमा डेफिनेटली खूप जास्त बोर करेल. त्यांच्यासाठी हा सिनेमा बनलाच नाही. असं पाहायला गेलं तर चित्रपटामध्ये अनेक पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह पॉईंट्स आहे. तर सर्वात आधी आपण पॉझिटिव्ह पॉईंट डिस्कस करूया. नंबर 1 या फिल्मचे लीड ॲक्टर्स म्हणजे सतीश पोलेकर आणि इला बाटे या दोघांचे परफॉर्मन्स बाय एक्स्ट्रीमली ब्युटिफुल आहे. जेव्हा जेव्हा दोघं स्क्रीनवरती येतात तेव्हा तेव्हा चित्रपटामध्ये जीव येतो. या दोन्ही लीड ॲक्टरची परफॉर्मन्स आणि त्यांचे कॅरेक्टर खूप जास्त ब्युटिफुली रिटन आहे, ज्यामुळे तुम्हाला फिल्मचा इंटरव्हल पॉईंट आणि सेकंड हाफ सुद्धा बऱ्यापैकी आवडू शकतो. या संपूर्ण चित्रपटामध्ये जेव्हा जेव्हा हे दोन कॅरेक्टर्स एकत्र येतात तेव्हा चित्रपट एकदम ब्युटिफुल किंवा फॅरीटेल सारखा वाटू लागतो. या दोन्ही ॲक्टरची परफॉर्मन्स इतकी जास्त रॉ आणि नॅचरल आहे की तुम्हाला यांचे इमोशन सुद्धा फील होतात, जे की फिल्मचा सर्वात मोठा प्लस पॉईंट आहे. पुढे फिल्मचा सेकंड प्लस पॉईंट आहे या फिल्मची गाणी आणि बॅकग्राऊंड स्कोर, जे खरंच खूप सुंदर झालेत. स्पेशली टायटल ट्रॅक आर्य आंबेकरच्या आवाजामध्ये खूप सुंदर वाटतं, जे तुम्हाला नेहमी लक्षात राहील. ना मूव्हिंग ऑन टू द नेगेटिव्ह पॉईंट्स ऑफ द फिल्म, या फिल्मची स्टोरी आणि कॉन्सेप्ट जे खूप जास्त आउटडेटेड वाटलं. म्हणजे हा चित्रपट बघताना तुम्हाला असं वाटेल की अशा प्रकारचे ओल्ड एज लव्ह स्टोरीज आपण ऑलरेडी बघितले. नंबर 2, हा चित्रपट टेक्निकली सुद्धा वेल मेड वाटत नाही. स्पेशली जितके पण फ्लॅशबॅक सिक्वेन्सेस दाखवले त्याची डायरेक्शन फोटोग्राफी तुम्हाला खूप जास्त पुअर वाटेल, जे डेफिनेटली तुमचा मूड स्पॉईल करू शकतं. पुढे फिल्मचा स्क्रीन प्ले सुद्धा खूप जास्त ड्रॅग केलं वाटेल. इनफॅक्ट स्टोरी खूप छोटी आहे, ज्याला मेकर्सने एक्स्ट्रीमली स्ट्रेच केले, जे तुम्हाला सेकंड हाफमध्ये डेफिनेटली फील होईल. फिल्मचा अजून एक नेगेटिव्ह पॉईंट आहे या संपूर्ण काशी परफॉर्मन्स, एक्सेप्ट फॉर इला बाटे आणि सतीश पोलेकर. त्यांच्या अलावा बाकी फिल्म जितके पण ॲक्टर्स आहेत सगळ्यांची ॲक्टिंग तुम्हाला एकदम प्लॅस्टिक फेस वाटेल. खरं सांगू तर तुला पाहता नावाची मराठी फिल्म फक्त सिनियर सिटीजन ऑडियन्ससाठी बनली आहे. इनफॅक्ट ज्या थिएटरमध्ये मी हा चित्रपट बघितला तिकडे 50 to 60% ऑक्युपन्सी होती आणि मेजॉरिटी ऑफ दी ऑडियन्स सिनियर सिटीजनच होत. मला खरंच असं वाटलं नव्हतं की तुला पाहता नावाच्या मराठी फिल्मला इतकी जास्त लोक पाहायला सुद्धा येतील. पण ठीक आहे, सिनेमा चालला तर मेकर्सच भलं होईल. बाकी या मराठी सिनेमाला व्हॉट्समॅनतर्फे आउट ऑफ 5 2ची रेटिंग. तुमच्यापैकी जर कोणी या चित्रपट थिएटरमध्ये बघितला असेल, तुम्हाला किती आवडलं किंवा नाही आवडला कमेंट सेक्शनमध्ये एकदा ऑनेस्टली सांगा. आणि व्हिडिओला शेवटपर्यंत बघण्यासाठी मनापासून खूप खूप धन्यवाद.